तर बघा मैत्रिणींनो, हे जे आहे हे सलवार कटिंग आहे, हे कुर्ती कटिंग आहे। तर बघू शकता तुम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीने मी हे कुर्ती कटिंग करत आहे। सर्वात आधी आपण लांबीचं मेजरमेंट घेऊ। लांबी जे आहे याची 37 इंच आहे, त्याच्यामध्ये 1.5 इंच ॲड करत आहे, म्हणजे मी 38.5 इंच याचं लांबीचं मेजरमेंट घेतलं। त्याच्यानंतर आपण शोल्डरचं माप घेऊ। बघू शकता तुम्ही याचं शोल्डर जे आहे ते मी 6 वरती घेतलं आहे, 6 इंच याचं शोल्डर घेत आहे, बघू शकता अशा प्रकारे। त्याच्यानंतर याचे बगलचं मेजरमेंट जे आहे ते 6.5 वरती घेत आहे। तर खालच्या साईडला आपल्याला 6 इंच अशा प्रकारे घेऊन घ्यायचं आहे। आणि छाती 38 आहे, तर 9.5 इंच प्लस 2 इंच मार्जिन घ्यायचे आहे। त्याच्यानंतर शोल्डरवरती टेप ठेवून आपल्याला 13 वर मार्क करायचं आहे, बघू शकता तुम्ही। आणि त्याच्यानंतर मग कमरेवरती टेप ठेवून 7 वर मार्क करायचा, म्हणजे कमरचा मेजरमेंट 13 वरती येईल। बघा, कमरेचा चौथा प्लस 2 इंच घ्यायचे आपल्याला कमरेमध्ये, बघू शकता अशा प्रकारे। त्याच्यानंतर मग सीटचं मेजरमेंट घेऊ। सीटचा चौथा प्लस 1.5 इंच सीटमध्ये घ्यायचं आहे, बघू शकता। सीटमध्ये 1.5 इंच घ्यायचं आहे, कारण तर आपल्याला सीटमध्ये जे आहे सीटमधनंच आपली कट तयार होते, म्हणून आपण सीटमध्ये 1.5 इंच घेऊ। तर बघू शकता खालच्या साईडला जे आहे ते मी 12 इंचाचा घेर घेतला आणि सरळ सरळ लाईन आखून घ्यायची आहे, बघू शकता अशा प्रकारे। छाती आणि कमरची लाईन आखून घ्यायची, नंतर सीटपर्यंत, त्याच्यानंतर घेरमध्ये पण सरळ सरळ लाईन आपल्याला अशा प्रकारे ओढून घ्यायची, बघू शकता। साधी आणि सोपी हिची कटिंग आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला 1 वर पॉईंट द्यायचा आहे बगलमध्ये आणि 1.5 वरती दुसरा पॉईंट द्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे 2 आकार द्यायचे आपल्याला, एक बॅक साईडचा एक फ्रंट साईडचा। तर बघा, राऊंडमध्ये गोलाईमध्ये हा आतमधला आकार दिला, त्याच्यानंतर मग बाहेरचा आकार द्यायचा आहे, अशा प्रकारे साधी आणि सोपी हिची कटिंग आहे। तर बघू शकता 4 फोल्ड केले मी, 4 फोल्डमध्ये मी ही कटिंग सांगत आहे तुम्हाला। सरळ सरळ जसं आखलं आहे तसंच त्याच्यावरती आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे। आणि कमरमध्ये 2 इंच आणि छातीमध्ये 2 इंच घ्यायचे आहे, सीटमध्ये फक्त 1.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला। आणि लांबीमध्ये जे आहे ते 1.5 इंच घ्यायचे आहे। याचं बगल मी 6.5 आणि शोल्डर 6 इंच घेतलं, कारण तर याचं छातीचं मेजरमेंट 2.5 इंच होता। 2.5 इंच बॉडी मेजरमेंटनुसार मिक्स करून, म्हणजे 35 इंच छाती होती, तर मी त्याच्यामध्ये 3 इंच लूजिंग दिली, 38 इंच। बघू शकता अशा प्रकारे साधी आणि सोपी कटिंग। त्याच्यानंतर आपल्याला कमरेमध्ये खचखा द्यायचा आहे आणि सीटमध्ये सुद्धा आपल्याला खचखा द्यायचा आहे, बघू शकता अशा प्रकारे। कारण जेव्हा फिटिंग शिलाई लावत असतो आपण तेव्हा हे लक्षात आलं पाहिजे, म्हणून मग हे खचकी द्यायची आहे। त्याच्यानंतर आतमधला एक पार्ट मी काढून घेतला, जो बॅक साईडचा होता तो। आता हा फ्रंट साईड झाला, तर फ्रंट साईडमध्ये आपल्याला इथे आतमधला आकार जो आहे तो कटिंग करायचा आहे, बघू शकता राऊंडमध्ये। तर बघा, ही साधी आणि सोपी जी कटिंग आहे। आणि मी बाहीची कटिंग याच्यात अपलोड केली नाही आहे, तर मी बाहीची कटिंग याच्या आधीच टाकली होती। तर बघा, साध्या कुर्तीची कटिंग मी सांगितली आज। चला तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये।